हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. खुश खबर आहे की मार्च महिन्याचा हप्ता हा कधी होणार आहे याची तारीख आलेली आहे. याची तारीख आल्या लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, याची तारीख जाहीर झालेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, GR कधी येणार आहे, त्याचबरोबर हा 21वा हप्ता कोणाला आणि कधी भेटणार आहे, बरोबर, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. अपडेट समोर आलेली आहे. मग लाडक्या बहिणींनो, हा जो इथे कोणी लिहिलेला आहे, तर इथे पाहिजे आपल्याला किती मिळणार आहे. किती मिळणार आहे? 1500 रुपये मिळणार आहे, 3000 मिळणार आहे, 4500 मिळणार आहे की 6000 मिळणार आहे? कारण की अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू आहे 1500, 3000, 4500, 6000. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हा हप्ता फक्त आणि फक्त 1500 रुपयाचा असणार आहे. 1500 रुपयाचा असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटतं का जे पेंडिंग आहे लाभ, ज्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचा लाभ भेटलेला नाही, त्या बहिणींना हे पैसे भेटावं का? तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आता सर्वात महत्वाची जी खुश खबर होती लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी होती, ते तुम्हाला सांगणार आहोत. बघा, आज जर तुम्ही बघितलं असेल, काय 10 एप्रिल, आज कोणत्याही हालतीमध्ये GR येणार नाही. उद्याला पण येणार नाही, म्हणजे 12 तारीख संडे येणारच नाही. तर लाडक्या बहिणींनो, या वीक मध्ये जो 3rd वीक ऑफ एप्रिल आहे, यामध्ये तुमचा जो GR आहे तो येऊ शकतो का? तर मला असं वाटतं याही वीक मध्ये येऊ शकणार नाही. पण सरकारने ज्या वेळेसचा जो GR आहे, म्हणजे आता तुम्ही जर बघितलं असेल, नॉर्मली जो GR येण्याचा कालावधी आहे तो 11 तारखेपर्यंत येतो, प्रत्येक महिन्याच्या 11 तारखेपर्यंत. पण शेवटच्या 2 ते 3 महिन्यापासून जर बघितलं असेल, आपल्याला जो निधी वितरित होत आहे, तर या शेवटच्या दिवसांमध्ये होतोय, सेकंड किंवा लास्ट वीक मध्ये होतोय. मग या महिन्यामध्ये आपण असं म्हणू शकतो का लाडक्या बहिणींनो, की वेळेवर वितरण करणे गरजेचं आहे? येस, वेळेवर वितरण होणं गरजेचं आहे. तर या महिन्यामध्ये सुद्धा वेळेवर वितरण होणार का, याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार आहेत. कारण लाडक्या बहिणींनो, मला नाही वाटत की या दिवसांमध्ये वितरण होणार. 13 ते 18 मध्ये वितरण होणार लाडक्या बहिणींनो, या वीक मध्ये. कारण अशीच तारीख समोर आलेली आहे की शेवटच्या आणि सेकंड आणि लास्ट वीक मध्ये आपल्याला GR सुद्धा येईल आणि पैसे वितरण सुद्धा होणार आहे. म्हणजे पैसा आपल्या अकाउंटला जमा होणार आहे, अशी जी बातमी आहे साम टीव्हीने दिलेली आहे की शेवटच्या वीक मध्ये, सेकंड लास्ट वीक मध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर पैसेही जमा होणार आणि GR सुद्धा येणार म्हणजे येणार. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्चचा हप्ता कधी जमा होणार, एकाच वेळी 3000 येणार का? महत्वाची तारीख आली समोर. लाडक्या बहिणींनो, ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे की आपल्याला कोणत्या तारखेला किती पैसे भेटणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मार्च हप्त्याची वाट पाहत आहे. मार्च महिना संपून गेला तरीही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार का, असा प्रश्न देखील पडलेला आहे. तर मी तुम्हाला इथे सांगतोय, तुम्हाला 3000 रुपये एकत्र भेटणार नाही. फक्त आणि फक्त 1500 रुपये म्हणजे मार्च महिन्याचाच हप्ता दिला जाणार आहे. अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये अनेक युट्यूबर सांगत आहे की 3000 भेटणार आहे, 4500 भेटणार आहे, 6 भेटणार आहे. काही तर म्हणत आहे की लाडक्या बहिणींना 7500 रुपये भेटणार आहे. तर पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. जेही युट्यूबर सांगत आहे की या बहिणींना पेंडिंग लाभ भेटणार आहे, तर लाडक्या बहिणींनो, पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. लाडकी बहिणीचा मार्च हप्ता लांबणीवर गेला, त्यानंतर 2 हप्ते एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हप्ता लांबणीवर जात आहे. मागच्या महिन्यात देखील फेब्रुवारीचा हप्ता उशिरा आला, त्यावेळी देखील फेब्रुवारी मार्च हप्ता एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. मात्र महिलांना एकाच महिन्याचे पैसे आले. यावेळी खरंच महिलांना 3000 रुपये येणार का, असा प्रश्न पडलेला आहे. पण तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही, हे तुम्हाला ठामपणे सांगतोय. फक्त आणि फक्त 1500च रुपये तुम्हाला दिले जाणार आहे. फक्त आणि फक्त 1500च रुपये दिले जाणार आहे. बघा तारीख, या दिवशी खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला. गेल्या अनेक महिन्यांपासून महिलांच्या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जात आहेत. त्यामुळे महिन्या देखील शेवटच्या 2 महिन्यात जर आपण बघितलं असेल की
महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्येच पैसे जमा होतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो, आपल्याला जो वितरण होणार आहे मार्च महिन्याचा हप्ता, तो आपल्याला 20 तारखेच्या नंतरच होणार म्हणजे होणार. 20 तारखेच्या नंतर. मला तरी वाटतं 20 तारखेला काय येणार? जी-आर येणार आणि त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात होणार. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो, पेंडिंग लाभ भेटायला पाहिजे का? ज्या बहिणी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अपात्र ठरल्या, त्यांना तो लाभ भेटायला पाहिजे का? ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलीच नाही, त्यांचाही लाभ सुरळीत सुरू करावा का? तर तुमच्या प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. या दिवसात खात्यामध्ये पैसा जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्यात देखील शेवटच्या 2 महिन्याचा जो पैसा आहे, शेवटच्या आठवड्यात जे आहेत लाडक्या बहिणीनं 2 त्याच्यामध्ये पैसा जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं 20 तारखेच्या नंतरच पैसे जमा होतील. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, प्रश्न आहे, ₹1500 जमा होणार की ₹3000 जमा होणार? लाडकीच्या खात्यात किती पैसे जमा होणार? मार्च एप्रिलच्या हप्त्याबाबत सर्वात महत्वाची अपडेट आली आहे. हे तुम्हाला सांगतोय. फक्त आणि फक्त ₹1500 जमा होणार. ₹3000 नाही. जे कोणताही युट्यूबर्स तुम्हाला सांगत असतील 3000, तर त्यांना सांगा की दादा, तुम्ही जे व्हिडिओ बनवताय ते चुकीचे व्हिडिओ बनवताय, तर याच्यापुढे अशी चुकीची माहिती देऊन लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त आणि फक्त तुम्हाला ₹1500 दिले जाणार आहे आणि तेही कधी? एप्रिलच्या 20 तारखेनंतर. त्याच्या पहिले ना जी-आर येणार आणि त्याच्या पहिले ना तुमच्या अकाउंटला वितरण सुरू होणार. 20 तारखेनंतरच तुम्हाला वितरणही होईल आणि लाडक्या बहिणींनो पैसे सुद्धा येईल आणि जी-आर सुद्धा येईल. आलं लक्षात? त्याच्यानंतर एक अशीच लाडक्या बहीण योजनेसंबंधी साम टीव्हीने न्यूज दिली होती की ₹6000 मिळणार, ₹6000 मिळणार. 4 महिन्याचे रखडलेले पैसे एकत्र येणार. वाचा अपडेट. ही सुद्धा लाडक्या बहिणीने जो न्यूज आहे ना, फेक न्यूज आहे. या न्यूजलाच लोक म्हणतात आहे की या बहिणींना का भेटणार आहे? लाभ भेटणार आहे. तर नो, लाडक्या बहिणींनो, ₹6000 तुम्हाला एकत्र सरकार देणार नाहीये. सरकारचे पहिलेच दिवाळे निघालेले आहेत, बरोबर? आणि सरकार तुम्हाला ₹6000 देणार नाही. कारण की तो आजपर्यंतचा इतिहास आहे. गेल्या अल्मोस्ट 2 वर्षापासून जर तुम्ही बघित असाल, 20 हप्ते होऊन गेलेत. या 20 हप्त्यांमध्ये जो पेंडिंग लाभ आहे, ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांना तो लाभ भेटलेला नाही. म्हणजे पेंडिंग लाभ तुम्हाला दिला जाणार नाही म्हणजे नाही. लक्षात आलं? कोणी सांगत असेल की 6000 भेटणार, तुमची ई-के-वाय-सी झाल्यानंतर एप्रिल 30 पर्यंत तुमची ई-के-वाय-सी झाल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार. लाडक्या बहिणींनो, नाही म्हणजे नाही. तुम्हाला 6000 एकत्र भेटणार नाही. मग हे 6000च नाही लाडक्या बहिणींनो. तर तुम्ही बघितलं असेल ना, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. तुम्ही विचार करा, ₹7500 सरकार एकत्र देणार का? तर याचं उत्तर आहे सरळ नाही म्हणजे नाही. सरकार हे बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे. फक्त आणि फक्त त्यांनी जेव्हा ही योजना सुरू केली होती, तर सरसकट लाडक्या बहिणींना पैसे वितरण केले आणि आता त्यांचं काम झालं, तर लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, तो चुकीचा आहे. या ई-के-वाय-सीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला बाजूला सारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि सरकारने तो यशस्वीरित्या केलेला आहे. म्हणून आपल्याला माहिती पडतं किंवा इन्फॉर्मेशन येतं की 71 लाख ते 1 कोटी पर्यंत बहिणी अपात्र होणार आहे, आपण बघितलेलं आहे. बरोबर? सोबतच आता हा जो 21वा हप्ता आहे, कोणत्या बहिणींना भेटणार आहे 21वा हप्ता? तर ज्या बहिणींना 20वा हप्ता भेटलाय त्या बहिणींना. सोबतच ज्या बहिणींनी तुम्ही जर बघितलं असेल ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला तुमचं लॉगिन केल्यानंतर जर स्टेटस काय असेल? अप्रूव्ह असेल, तरच तुम्हाला त्या ठिकाणी तो लाभ दिला जाणार आहे. अन्यथा तुम्हाला तो लाभ दिला जाणार नाहीये. तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला 20वा हप्ता भेटला का? आणि तुमचं स्टेटस जे आहे अप्रूव्ह आहे का? पेंडिंग आहे का? की रिजेक्टेड स्टेटमध्ये आहे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हेही सांगायचं आहे, की ज्या बहिणींची ई-के-वाय-सी एडिट झालेली असेल आणि त्यांचं जर स्टेटस अप्रूव्ह आलं, तर तुम्हाला सुद्धा काय होतो, या ठिकाणी पैसे भेटू शकतात. तर बघा, तारीख आलेली आहे, तर शेवटच्या 2 वीकमध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार. कुणाला भेटणार? ज्या बहिणींना 20वा हप्ता भेटला असेल आणि त्यांचा स्टेटस काय असेल, अप्रूव्ह असेल, त्या बहिणींना भेटेल. किती मिळणार? लाडक्या बहिणींनो, किती मिळणार? समजून घ्या.
फक्त आणि फक्त 1500 रुपये तुम्हाला मिळणार. ना 3000 मिळणार, ना 4500 मिळणार, ना 6000, ना 7500. फक्त आणि फक्त 3000 रुपये तुम्हाला भेटणार. आता लाडक्या बहिणींनो इथे थांबतो आणि नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतो. तोपर्यंत काळजी घ्या. काही वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला वाटतं का पेंडिंगला भेटावं, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.